हॅलो. हा आई बोल ना. अरे बाळा, किती फोन करत होत रे. कामात होतं का रे बाळा? अगं आई, किती वेळा सकाळ धरून 4 वेळेस फोन केले. हा, कामात असतोय मी आणि काय ग सारखं फोन करत राहते. हा. अरे बाळा, तुमची लई खत वाटती म्हणून फोन करावं म्हंटल. अगं आई, आम्ही इकडे काही वनामध्ये पडलोय का? हा, तुला किती वेळा सांगितलं आमचा विचार करत नको जाऊ म्हणून. हा. अरे आईची एडी माया असती. तुम्ही तिकडे कसं सोन्यात जरी लोळत असले तरी आईचा सुखाचा घास कसा असतो बाबा. अगं बरोबर आहे आई, इकडे आम्हाला कामाचं टेन्शन असतंय. काय करायचं? मी इकडे बायको पोरं बघायची का माझं काम बघायचं. हा. आणि काय सारखं उठसूट फोन ग. अरे बाळा, तुम्ही तिकडे मस्त सोन्याचा घास खाताय रे, पण 2 उरीत झाले. आम्ही तुमचे तोंड बघितले नाही बघा. लय खत वाटते तुमची म्हणून फोन करतो, त्याच्यात पण तुम्ही उचलते नाही. काय करायचं आम्ही सांगा बरं. मग काय आता आई, काही काम सोडून मग घरी बसायचं का? हा. कसं समजत नाही तुम्हाला? काय बघायचं सांग बरं. जॉब बघायचा का घर बघायचं? हा? अरे बाळा, असं नको बोलू रे. पण इकडं पण आई बाप आहे, त्यांना पण एक खत वाटती ना रे. अरे बाळा, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही इकडं आई बाप 2 जण इथं 8 दिवस झाले. तुझ्या बापाला खोकला चालू आहे, दुखणं खुपणं चालू असतं. कोणी लक्ष द्यायला नसतं बाळा, म्हणून एक फोन करायला सांगत राहतो. त्याच्यात तुम्ही असं बोलत त्यात. आई काय ग हे, मला आहे ना या गोष्टीचा सगळ्यांचा वैताग आला. हा. तूच सांग बरं काय करू मी. हा. मला दोन्हीकडे पाहायला कसं होईल. हा. काय काय बघायचं मी. अरे बाळा, काही बघू नको. माझं म्हणणं, तुम्ही तुमचं कुटुंब घेऊन आमच्या जवळ राहा. आम्ही सुखात राहू, तुम्ही सुखात राहा. ते कसं होईल आई शक्य? हा. काही केलं तर काम तर करावंच लागेल ना. आणि काय आई, महिन्या महिन्याला मी तुला पैसे पाठवतेच ना, आणि मग तुम्हाला ऍडजस्टमेंट करायला कसं नाही होत ग? अरे बाळा, ह्या वयात पैसा नाही पाहिजे रे. ह्या वयात तर साथीची गरज असती, लेकरांच्या साथीची गरज असती, आणि तुम्ही तर तिकडे जाऊन बसलेत. अरे बाळा, आम्हाला दाव्याची नाही तर तुमच्या साथीची गरज आहे. फक्त तुमची साथ असली ना, आमचं अख्खं दुखणं जाईल बघा. आई हे बघ, पाणी आहे ना माझ्या पूर्ण डोक्याच्या वरून जाते. अगं आई, तुला सगळं या असं वाटतंय ना, त्याच्यासाठी मी याच्यावरती एक सोल्युशन काढले. माझा एक मित्र आहे, त्याचा वृद्धाश्रम आहे. मी त्याच्यामध्ये तुमची सोय करतो, म्हणजे तुमचंही टेन्शन नाही आणि मलाही टेन्शन नाही. अरे बाळा, रुद्राश्रमात नको. आम्ही आमचं कसं करून खाऊ. म्हातारा म्हातारी कुठं पडू, पुढं राहू. काय नको आम्हाला रुद्राश्रमात.